तुम्ही कशाचीही कुरडई बनवा, पण खपली गव्हाच्या कुरडईची सर कशालाच येत नाही. मग तुम्ही गऱ्याच्या बनवा किंवा साध्या गव्हाच्या बनवा, पण खपली गव्हाच्या कुरडईची टेस्ट खूप अप्रतिम आणि खमंग लागते. आणि हे समोर तुम्हाला आता कुरडई तळून दाखवते ना, याचसाठी की बघा कसल्या पांढऱ्या शुभ्र या कुरडया झालेल्या आहेत. आणि याचा चिक सुद्धा ना मी मिक्सरवरती काढलेला आहे. बरेच जण म्हणतात मिक्सरला चिक काढला ना लालबुंद कुरडया होतात, पण असं काही नाही बरं का. आणि साध्या गव्हांपेक्षा खपली गव्हाचा चिक काढणं हे खूप सोपं आहे. इथं 2 किलो खपली गहू घेतले होते, स्वच्छ चाळून नीट करून घेतलेले आहेत. आणि बघा बऱ्याच जणांच्या ना चिक करत असताना त्याच्यामध्ये गुठळ्या होतात किंवा परफेक्ट पीठ होत नाही, पातळ तर होतं किंवा घट्ट तर होतं. मी अगदी सगळ्या टिप्स मी ज्या ज्या फॉलो केलेत ना त्या तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आपली व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. गहू स्वच्छ नीट करून इथं आणले होते. त्यानंतर बघा एका मोठ्या पातेल्यात हे 2 किलो गहू काढून घेतले आणि तोटीच्या पाण्याने जोपर्यंत याच्यातून स्वच्छ पाणी निघत नाही ना तोपर्यंत 3-4 वेळा हे खपली गहू मी धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर बघा पिण्याचं जे पाणी असतं ना त्या पिण्याच्या पाण्यानं सुद्धा हे 2 वेळा स्वच्छ खपली गहू धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर भरपूर जितकं जास्त पाणी बसेल ना तितकं पाणी घालून हे खपली गहू मी 2 दिवसासाठी भिजत घालणार आहे. परंतु रोज असं त्याचं पाणी संध्याकाळी चेंज करून घ्यायचंय, म्हणजे जास्त आंबट असा वास वगैरे येत नाही गव्हाचा. आणि यावर्षी ऊन जास्त असल्यामुळं जास्त दिवस काही गहू भिजत घालावे लागत नाही. तसं तर खपली गहू 2 ते 3 दिवसात चांगले भिजतात. साधे गहू आहेत ना कमीत कमी आपल्याला 4 दिवस भिजत घालावे लागतात. आता स्वच्छ धुवून गहू भिजत घातले होते आणि 2 दिवसानंतर ते गहू आहेत ना मिक्सरला बघा इथं थोडे थोडे काढून ना सगळे सुरुवातीला बारीक करून घेणार आहे. आणि बघा इथं मी बारीक केलेले जे गहू होते ना ते इथं पाटीत एका काढून घेतलेले आहेत. आणि इथं एका स्टीलच्या डब्याला ना मी सुती कापड म्हणजे गमजा असतो ना तो स्वच्छ गमजा इथं पातळ असतो तो बांधून घेतलाय दोरीनं. आणि थोडा थोडा करून ना सगळा चिक मी डब्यात इथं गाळून घेतला होता. आणि संध्याकाळी 5:30 वाजता हा चिक काढला होता. रात्रीच्या 11 वाजता चिकावरचं पूर्ण पाणी स्थिर झाल्यानंतर पातेल्यात एका काढून घेतलं होतं. आणि परत ह्या डब्यामध्ये पिण्याचं दुसरं पाणी मी आणखीन ॲड केलं होतं. आणि आता सकाळी सुद्धा चिक खाली डब्याला बुडाशी बसला होता आणि वरती जे पाणी स्थिर झालं होतं पिवळ्या रंगाचं ते काढून घेतले. अशा पद्धतीनं चिक काढताना काळजी घेतली ना कुरड्या बिलकुल पिवळ्या होत नाहीत, एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. आता तुम्हाला दाखवते की डब्यात किती पांढरा शुभ्र चिक निघालाय. जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं या चिकाच्या वरती आलेलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि डब्यात बघा आपला चिक किती मस्त पांढरा शुभ्र निघालाय. आता बऱ्याच जणांचं पीठ शिजवताना एकतर पातळ होतं किंवा एकतर घट्ट होतं. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, चिक आपला एका भांड्याने मोजून घ्यायचा. जितका चिक आहे तितकंच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. आणि बघा कधी कधी काय होतं की चिक खूप पातळ असतो. अशा वेळेस काय करायचं की चिक जितका भरलाय ना ज्या भांड्याच्या मापानं त्याच्यापेक्षा थोडं पाणी गरम करण्यासाठी कमी ठेवायचं. असं केलं ना तुमचा चिक बिलकुल जास्त घट्टही होणार नाही आणि जास्त पातळही होणार नाही. माझा चिक अगदी मापात होता, जास्त पातळही नव्हता आणि घट्टही नव्हता. म्हणून ज्या भांड्यात हा चिक बसला त्याच भांड्याच्या मापाने मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं होतं आणि अगदी बारीक धार लावून ना पाण्याला उकळ्या आल्यानंतर इथं चिक बघा एका हाताने मी सोडून घेते. आणि जिथं चिक पडतोय ना तिथं मी पळी बिलकुल तिथून बाजूला काढत नाही, कारण डायरेक्ट पातेल्याशी बुडाशी त्या चिकाचा संपर्क येत नाही आणि चिकामध्ये ना बिलकुल गुठळ्या होत नाहीत. आणि जोपर्यंत अशी बारीक चिकाची धार चालू आहे ना तोपर्यंत होता होईल एवढ्या जास्त स्पीडनं आपल्याला पळीनं चिक आपल्या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लगेच बघा चिक आपल्याला घट्ट होतं. अगदी 3-4 मिनिटात तर हा चिक आहे ना घट्ट होतो. आणि ज्यावेळेस ह्याच्यात ओतलेला असतो ना त्यानंतर 15 मिनिटापर्यंत आपल्याला हा चिक सतत पळीनं याच्या गुठळ्या झाल्यासारखं सुरुवातीला वाटतं. पण तुम्ही चिक शिजवायला टाकल्या एक 15 मिनिटं मेहनत घेतली ना पळीनं हा चिक हटण्यासाठी तर चिक एकदम मस्त होतो. आणि आता 15 मिनिटं जवळजवळ सतत मी इथं चिक हलवून घेतलाय. अक्षरशः हात मान माझी दुखून आली होती. पण चिक आणि कुरडया अप्रतिम झालेले आहेत. आता चिक सगळा एका जागी गोळा करून घेतला, पातेल्यावरती सुती गमजा झाकून घेतलाय आणि त्याच्यावरती मग ताट झाकले. तुम्ही म्हणाल असं का केले, तर ताटाला जे काही एक्स्ट्रा पाणी वाफेमुळे सुटतं ना ते पाणी चिकात पडतं आणि आपला चिक पातळ होऊ शकतो किंवा पाहिजे तसा शिजत नाही.
त्यामुळे तुम्ही ही एक टिप नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला नक्की चांगला अनुभव मिळेल यामुळं. आता बघा म्हणजे असं कापड टाकलं ना पातेल्यावरती तर पाणी जे वाफेचं होतं ना ते कापड शोषून घेतं आणि एक्स्ट्रा काय पाणी आपल्या चिकात पडत नाही. आता झाकण काढलं आणि हा बघा चिक सगळा हटून घेतलाय. एका पातेल्यात थोडंसं पाणी त्याच्यात मी हात बुडवते आणि चिकावरती थापटून बघते, तर चिक बिलकुल आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे प्रॉपर आपला चिक शिजून तयार आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं, अगदी छोटीशी चिकाची गोळी घेतली आणि हातात घेऊन ती गोळी अगदी गोल गरगरीत होती का बघितली, तर हो अगदी गोल गरगरीत गोळी होत होती आणि हाताला बिलकुल चिक चिटकत नव्हता, म्हणजे चिक आपला प्रॉपर शिजलेला आहे. आणि दुसरी आणखीन एक चिक शिजलेला ओळखण्याची पद्धत असते, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट असा त्याला रंग येतो किंवा शाईन येते, तेव्हा ओळखायचं की चिक आपला प्रॉपर शिजलाय. आता इथं सोऱ्या म्हणा किंवा शेवगा म्हणा त्याच्यामध्ये मी चिक पटकरनं घालून घेतलाय, कारण कुरडया ह्या आपल्याला जोपर्यंत चिक गरम आहे तोपर्यंत पटपट घालाव्या लागतात. आणि खरं तर सकाळचे 8:30 पावणे 9 वाजलेत आणि माझ्या कुरडया घालून तयार होता, कारण तुम्हाला माहिती आहे कसलं डेंजर टेम्परेचर आहे आणि 10-11च्या पुढे बिलकुल कुरडया घालायला काही जाऊ वाटत नाही. इथं सावलीला एका जागी मी खॉट घेतली होती, त्याच्यावरती प्लास्टिकचा एक कागद अंतरलाय आणि कुरडया बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आजची माझी ही खपली गव्हाच्या कुरडईची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं काही चुकत असेल किंवा काही सुधारणा करायची असेल या रेसिपीमध्ये तरी पण तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला नंतर भेटू अशा छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.